देशभक्तीची भावना घराघरात पोहोचवण्यासाठी सिंधुदुर्गातील सावंतवाडी शहरात हर घर तिरंगा रॅली काढण्यात आली। उपरलकर देवस्थान ते जगन्नाथराव भोसले उद्यानापर्यंत झालेल्या रॅलीत मंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर, भाजप युवा नेते विशाल परब, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेकडो नागरिक उपस्थित होते। रॅलीनंतर नितेश राणे यांनी देशभक्ती, तिरंगा आणि भारत माता की जय, वंदे मातरमच्या मुद्द्यावर भूमिका मांडली। मदरशांसह काही संस्थांबाबत त्यांनी आक्रमक वक्तव्य केलं। देश सर्वप्रथम असल्याचं सांगत जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात तिरंगा रॅली काढणार असल्याचं त्यांनी सांगितलं। दरम्यान भाजप नेते विशाल परब यांच्या रॅलीच्या नियोजनाचे आमदार दीपक केसरकर यांनी कौतुक केले। आलेल्या सर्वच पदाधिकाऱ्यांना, आलेल्या सर्वच भारतीय जनता पार्टी इतर पक्षातील सर्वच मंडळींना मनापासून धन्यवाद देतोय। या ठिकाणी आजचा कार्यक्रम सक्सेस करण्यामागे छोटी मुलं ज्यांच्यामुळे आज कार्यक्रम चांगला झाला ते आमचे सर्व सैनिक, या सैनिकांमुळे आज खरोखर चांगला कार्यक्रम झाला, छोट्या मुलांमुळे झाला। महिला वर्ग आणि ज्येष्ठ म्हणजे आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व मंडल अध्यक्षांना मी मनापासून आपण टाळ्या वाजवूया, कारण त्यांचा सत्कार करण्याची काळाची गरज आहे। त्या सर्व मंडळींनी खूप चांगलं कार्य केलेलं आहे। या ठिकाणी आलेल्या व्यासपीठावरील सर्वच मंडळींना मी या ठिकाणी धन्यवाद देतोय, कारण या आजच्या कार्यक्रमाची दिशा पुढच्या वर्षी सुद्धा असंच न भूतो न भविष्य अशा प्रकारचा कार्यक्रम आपण आयोजित करणार आहोत। आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने, सर्वांच्या प्रेरणेतनं आपण कार्यक्रम करायचा आहे आणि आता आलेल्या सैनिकांना कृपया आपण वर बोलवायचं आहे आणि या सैनिकांचा जोरदार सत्कार आपण करायचा आहे। प्रसन्नाजी देसाई साहेब, भूमीला आपली भूमी मानतो आणि ज्याच्यासाठी राष्ट्र प्रथम आहे तो प्रत्येक जण आज या तिरंगा रॅलीमध्ये आमच्या बरोबर उपस्थित होता। प्रत्येकाने आपल्या देशाबद्दल अभिमान वाटणं आणि देशाबद्दल गर्व असणं हे मला वाटतं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून आज तिरंगा रॅली ही ह्या जिल्ह्यातल्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये आमचे ह्या तिरंगा रॅलीचे जे जिल्ह्याचे प्रमुख आहे संदीप गावडे यांच्या नेतृत्वात आम्ही सगळेजण प्रत्येक मतदारसंघामध्ये ही रॅली काढतो आहे। ज्यांनी जे ह्या रॅलीमध्ये सामील झालेत त्या प्रत्येकाला या देशाबद्दल अभिमान वाटतो। मला वाटतं आपल्यासाठी आपला झेंडा आणि भारत माता की जय म्हणणं, वंदे मातरम म्हणणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि जे ह्या गोष्टी म्हणत नाहीत त्यांना आपल्या देशावर प्रेम नाही एवढंच ह्या निमित्ताने आवर्जून म्हणेन। आपल्या देशामध्ये राहून ज्यांना वंदे मातरम म्हणायसारखं वाटत नाही, उदाहरण काही अशाही संस्था आहेत, उदाहरण मदरसांसारखे संस्था आहेत जे आपल्या तिथे वंदे मातरम म्हणत नाहीत, त्या अशा संस्थेची नोंदणी पण रद्द करायला हवी अशा भूमिकेचा मी स्वतः आहे। काही लोक भारत माता की जय म्हणायला बघत नाही, मग त्यांना पाकिस्तानमध्ये पाठवण्यापेक्षा दुसरा पर्याय नाही आणि म्हणून आपण आपल्या देशाबद्दल कडवट राहणं हे मला असं वाटतं अत्यंत गरजेचं आहे। यात एक अशी गोष्ट दिसते की विधानसभेत एकमेकांच्या विरोधात असणारे आज देशप्रेमासाठी एकत्र आलेले पाहायला मिळतात। बघा, आमच्यासाठी आमचा देश सर्वप्रथम आहे, राष्ट्र प्रथम आहे। जसं मी सांगितलं, आम्ही कुठल्याही पक्षाचे कार्यकर्ते हे नंतर आहोत, पहिले ह्या देशाचे नागरिक आहोत। म्हणून आमचा तिरंगा आणि आमचं रक्त भगवं आहे एवढं सांगण्यासाठी आज आम्ही सगळे एकत्र आलेलो आहे। प्रत्येकाने मनामध्ये ठेवला पाहिजे आणि मला असं वाटतं की निश्चितपणे प्रत्येकाच्या मनामध्ये आपल्या राष्ट्राचा अभिमान असतो आणि आदरणीय मोदी साहेबांच्या प्रेरणेतून या तिरंगा यात्रेची सुरुवात भारतामध्ये झाली आणि हर घर तिरंगा ही घोषणा त्यांनी दिली आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक जण ज्याला आपल्या घरावर तिरंगा फडकावतो त्याला देशाभिमानाची भावना ही त्यांच्या मनामध्ये निश्चितपणे जागृत होते आणि म्हणून सर्व संयोजकांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो की चांगलं असं आयोजन या ठिकाणी केलं। मला खरं तर शक्तिपीठाच्या पाहणीचा दौरा आहे आणि त्याच्यामुळे तिथं उपस्थित राहण्यामुळे मला लवकर जावं लागतं। त्याच्यामुळे राष्ट्रगीत राष्ट्रभक्तीपर जी आज या ठिकाणी स्पर्धा आहे त्याच्यामध्ये पूर्ण वेळ मी उपस्थित राहू शकलो नाही, परंतु माझ्या संपूर्ण शुभेच्छा या मुलांबरोबर आहे। ती मुलं ही देशाचं भवितव्य आहेत आणि त्यांनी चांगल्यात चांगलं घडावं अशी मी त्यांना शुभेच्छा। सहकार्याने भारतीय जनता पार्टीच्या सगळ्याच सहकार्याने इथल्या सगळ्या राष्ट्रप्रेमी नागरिकांना सोबत घेऊन
ही एक भव्य दिव्य जोशपूर्ण अशी तिरंगा यात्रा आज संपन्न केली आणि त्यामुळे अत्यंत समाधानी आहे, आनंदी आहे. संपूर्ण जिल्हाभरात विधानसभाने अशा पद्धतीच्या तिरंगा यात्रा अपेक्षित आहेत. 13 तारीखला कुडाळला होईल, त्यानंतर 14 तारीखला कणकवली मतदारसंघामध्ये होईल. आज सहभागी झालेल्या सगळ्याच राष्ट्रप्रेमी नागरिकांचं, माजी सैनिक, विद्यार्थी असतील आणि त्या सगळ्या शिक्षण संस्थांचे जे काही प्रतिनिधी असतील, या सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. आणि या सगळ्या निमित्त जे काही एक चांगलं वातावरण राष्ट्रप्रेमाचं निर्माण झालेलं आहे, ते सगळं वातावरणासाठी शुभेच्छा. कार्यक्रम आहे. भारतीय जनता पार्टीचा पूर्ण देशभर होणारा कार्यक्रम आहे. पूर्ण देशभरात असंख्य पक्षाची असंख्य मंडळी ज्याप्रमाणे येतात त्याप्रमाणे ते सुद्धा आलेले आहेत. आम्ही त्यांना पण धन्यवाद मानलेले आहेत. सावंतवाडी नगरीतील सर्व नागरिक, विधानसभेतील सर्व नागरिक या ठिकाणी आल्याबद्दल धन्यवाद. आणि विशेष म्हणजे सैनिक जे आहेत, ज्यांचा सन्मान केला पाहिजे, तो सन्मान आमच्या पक्षाकडनं झालेला आहे. आम्हाला आमच्या नेत्यांची शिकवण आहे. आदरणीय प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांची शिकवण आहे, राणे साहेबांची शिकवण आहे, आदरणीय पालकमंत्री नितेशजी राणे साहेबांची आहे की आलेल्या माणसाचा सत्कार करणे. आमच्यावर चांगले संस्कार झालेले आहेत. त्या पद्धतीने आदरणीय संदीपजी गावडे साहेब, मी, आमचे सर्व भारतीय जनता पार्टीचे मंडल अध्यक्ष आणि जिल्हा अध्यक्ष साहेब, महिला जिल्हा अध्यक्ष मॅडम, सर्वांनी चांगलं कार्य केलेलं आहे. ज्याने मदत केली भारत देशासाठी, त्यांचा मी मनापासून आजच्या कार्यक्रमाला मी शुभेच्छा देतोय, धन्यवाद देतोय. ग्रामपंचायत आणि सर्व शाळांना सूचित केलेलं आहे, आदेशही दिलेले आहेत की प्रत्येक गावात, प्रत्येक घरावर तिरंगा फडकावा, प्रत्येक मुलाने त्याचा सन्मान करावा, तो पण रॅलीमध्ये घ्यावा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजची रॅली यशस्वी करण्यामध्ये ज्यांनी सहभाग झाले त्यांनाही मी धन्यवाद देतो. आणि आपला भारत देश, भारताचं स्वातंत्र्य कायम चिरायूर राहो असे ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि ह्या भारताच्या झेंड्याचा सर्वांनी सन्मान करावा. आणि मुलांप्रती सुद्धा एक उत्साह निर्माण झाला आजच्या या रॅलीमध्ये, त्याच्यामुळे मला खूप आनंद झाला आणि आजची रॅली यशस्वी झाल्याबद्दल पण समाधान व्यक्त करतो. मुलांचा सुद्धा सहभाग मोठ्या प्रमाणात मिळाला. जे आईचे संस्कार असतात ते मुलांमध्ये येत असतात आणि जे आईने दिलेले संस्कार आज तुम्ही बघताय की बच्चे कंपनी सुद्धा आज भारतीय गीतांनी इथं सादरीकरण करत आहेत. त्यामुळे आज असं संपूर्ण वातावरण भारत स्वातंत्र्य दिनाच्या सुद्धा पूर्वसंध्येला हा असा सुंदर महोत्सव साजरा होत आहे. सर्वांना मी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देते.